Hello everyone. We are studying various types of diseases in the topic health and disease. In last video, we studied one of the fungal disease, that is ringworm, means fungal infection of skin, hairs and nails, which are caused by various species, fungal species of genus Trichophyton and Microsporum. Now, we are going to study new disease in the series. The name of disease is dengue. Dengue is vector-borne viral disease. So, see, two words are here. Vector, dengue is a vector-borne disease, and another viral, dengue is a viral disease. Like just I told, ringworm is a fungal disease, dengue is a viral disease. Dengue is a vector-borne disease. In previous video, I told what is meant by vector in the disease malaria, very first disease that we studied. Malaria is also vector-borne disease. आपण तिथं बघितलेलं होतं. मलेरियाचा जो पॉझिटिव्ह पॅथोजन आहे, आठवतंय का बघा नाव? मलेरिया कुणामुळे होतो? व्हेरियस स्पेसीज ऑफ जीनस प्लाझ्मोडियम. दिस प्लाझ्मोडियम from one infected person to another healthy person is transmitted by another living organism. What is the name of that living organism? प्लाझ्मोडियमला एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे घेऊन जाण्याचं काम कोणता दुसरा सजीव करतो? आठवतंय? यस, फिमेल एनाफिलिस मॉस्किटो. एनाफिलिस डासाची जी मादी आहे ती एका इन्फेक्टेड पर्सन कडून प्लाझ्मोडियम म्हणजे मलेरियाचा पॅथोजन घेऊन दुसऱ्या निरोगी माणसाकडे जाते. म्हणून आपण तिथं मलेरिया असं म्हणलेलं होतं की वेक्टर बॉर्न डिसीज. Here is also dengue is vector-borne disease, means the virus of dengue from one infected person to another healthy person is transmitted by another living organism. Which is that organism? Just we will see in next. But here clear that dengue is a vector-borne viral disease. What is the causal organism of dengue? डेंगू कशामुळे होतो? आपण म्हणतो डास चावल्यामुळे डेंगू होतो, डास चावल्यामुळे डेंगूचा ताप येतो असं बोललं जातं. बट लाईक मलेरिया, मी मलेरियाच्या वेळेला सुद्धा बोललो होतो डास चावल्यामुळे मलेरिया होतो, तसं नसतं. प्लाझ्मोडियम हा पॉझिटिव्ह पॅथोजन जर आपल्या शरीरामध्ये आला तर मलेरिया होतो. तसंच इथं सुद्धा डेंगू हा व्हायरल डिसीज आहे. काही व्हायरसेस आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर आपल्याला डेंगूचा ताप येतो. दॅट इज द पॉझिटिव्ह पॅथोजन ऑफ डेंगू. सी, लाईक प्लाझ्मोडियम, देयर आर 4 स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम. हियर इज ऑल्सो डेंगू इज कॉज्ड बाय 4 रिलेटेड व्हायरसेस कॉल्ड डेंगू व्हायरसेस. 4 प्रकारच्या व्हायरसेसमुळे, डेंगू व्हायरसेसमुळे डेंगूचा ताप येतो किंवा डेंगू हा डिसीज होतो. नॉट ओनली वन नेम हियर. म्हणजे जर परीक्षेला विचारलं व्हॉट इज द पॉझिटिव्ह पॅथोजन ऑफ डेंगू, 4 रिलेटेड व्हायरसेस आर द पॉझिटिव्ह पॅथोजन ऑफ डेंगू. म्हणजे 4 प्रकारच्या व्हायरस पासून डेंगू होतो. विच कॉजेस हाय फीवर स्टुडंट्स इन अस, ज्याच्यामुळं अतिशय तीव्र असा फीवर, ताप आपल्यामध्ये येतो. 4 रिलेटेड डेंगू व्हायरसेस कॉजेस डेंगू. वेक्टर, जस्ट आय टोल्ड यू, इट इज अ वेक्टर बॉर्न डिसीज. मग हे व्हायरसेस, एक डेंगू व्हायरसेस एका इन्फेक्टेड पर्सन कडून दुसऱ्या निरोगी माणसाकडे कोण घेऊन जातं? द नेम ऑफ द वेक्टर इज फिमेल एडिस मॉस्किटो. इन मलेरिया, female anaphylis. Here in dengue, who is the vector? Female Aedes mosquito. एडिस नावाच्या डासाच्या मादीपासून
आपल्यामध्ये हे डेंग्यूचे व्हायरसेस येऊ शकतात. व्हॉट इज द नेम ऑफ वेक्टर ऑफ डेंग्यू व्हायरस? 1 मार्क क्वेश्चन. व्हॉट इज द नेम ऑफ डेंग्यू? व्हॉट इज द नेम ऑफ वेक्टर ऑफ डेंग्यू व्हायरसेस? The vector of dengue viruses is a female Aedes mosquito. Female Aedes mosquito. It is a vector of dengue viruses. When that Aedes bites infected person, जर एखाद्या ह्युमन बीइंगच्या शरीरामध्ये डेंग्यू व्हायरसेस आहेत आणि त्याला फिमेल एडिसनं जर बाईट केलं, दॅट फिमेल एडिस टेक्स अ डेंग्यू व्हायरस फ्रॉम दॅट इन्फेक्टेड पर्सन व्हेन इट सक्स ब्लड. ज्या वेळेला ही फिमेल एडिस बाईट करते इन्फेक्टेड पर्सनला, कारण ते त्याचं फिडिंग आहे ब्लड ऑफ दॅट ह्युमन बीइंग. When it sucks the blood, it takes dengue viruses from that infected person, and such female Aedes mosquito bites another healthy human being, it transfers those dengue viruses to that healthy person. How mode of transmission takes place? म्हणजे डासामुळे होतो, डास चावल्यामुळे डेंग्यू होतो. म्हणजे कसा होतो लक्षात आलं? ज्या वेळेला फिमेल एडिस मॉस्किटो एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड सर्व करते, त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये असलेले डेंग्यू व्हायरस ती घेते, आणि हीच ज्या वेळेला फिमेल एडिस ही अनादर हेल्दी पर्सनला बाईट करते, त्यावेळेला ते व्हायरस त्या हेल्दी पर्सनमध्ये जातात, विच इज नाउ कॉल्ड इन्फेक्ट. It is the mode of transmission of dengue viruses. Spreading is not direct from one infected person to another healthy person. म्हणजे आताच बघितलं, इट इज अ वेक्टर बॉर्न डिसीज. त्यामुळे स्प्रेडिंग करण्यासाठी वेक्टरची गरज आहे. जर फिमेल एडिस मॉस्किटो जर तिथं असेल तरच ट्रान्समिशन स्प्रेडिंग होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. मागच्या डिसीजमध्ये आपण बघितलं रिंगवर्म डिसीज किंवा कॉमन कोल्डमध्ये आपण बघितलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट, पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट म्हणजे जर एखाद्या कॉमन कोल्ड सर्दी झालेली व्यक्ती ज्या वेळेला स्नेझिंग करते, कफिंग करते, स्पीकिंग करते, तेव्हा तिच्या ड्रॉपलेट्समधून कॉमन कोल्डचे व्हायरसेस बाहेर पडतात आणि त्या संपर्कात असलेल्या हेल्दी पर्सनला ते कॉझिंग होऊ शकते. बट हिअर नॉट लाईक दॅट. हिअर नीड ऑफ वेक्टर, that is a female Aedes mosquito for the spreading or transmission of dengue viruses. Student, this is all about the dengue. For the state board exam, for 2 marks, write a note on dengue. असा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी येऊ शकतो. Now we are going to study another most dangerous fatal disease all over the world, that is cancer. Cancer is most killer disease nowadays in the worldwide, as you know very well. म्हणजे एखाद्याला कर्करोग झालेला आहे, कॅन्सर झालेला आहे असं ज्या वेळेला बोललं जातं, त्यावेळेला त्याच्यामधून दुसरा अर्थ अभिप्रेत असतो की या माणसाचं आयुष्य, लाईफ आता नो मोअर किंवा जास्त दिवस हा माणूस आपल्यामध्ये राहू शकत नाही. इतका हा डेंजरस फॅटल असणारा डिसीज म्हणजे कॅन्सर. या कॅन्सरची डेफिनेशन आजपर्यंत तुम्ही ऐकली नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल. व्हॉट इज मीन बाय कॅन्सर? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅन्सर? व्हॉट इज दॅट कॅन्सर मीन्स? कार्सिनोम तुम्ही बघता, सिगरेट असेल, तंबाखूची पुडी असेल, त्याच्यावरती तो क्रॅब दाखवलेला असतो, खेकडा दाखवलेला असतो. कॅन्सर या लॅटिन शब्दाचा इंग्लिशमध्ये आपल्याला अर्थ काय सांगितला जातो तर क्रॅब. असा हा मोस्ट फॅटल, मोस्ट डेंजर डिसीज कॅन्सर. नाउ वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल इन this chapter, that is health and disease. What is the definition of cancer? What do you mean by cancer? See here. The cancer is defined as abnormal, uncontrolled
and purposeless. There are three words, most important words: abnormal, uncontrolled, and purposeless division of cells or growth of cells, which resulted into formation of mass of cells called a tumor. What is cancer? Abnormal, uncontrolled, purposeless division, cell division or growth of cells resulting in formation of mass of cells called a tumor. As you know, capacity of cell division, प्रत्येक सेलची कॅपॅसिटी काय असते तर डिव्हिजन, म्हणजे एका सेलच्या दोन सेलच्या चार सेल, that is a naturally occurring cell division. But in some cases that cell division is uncontrolled, abnormal and purposeless. काहीही कारण नसताना, पर्पजलेस, काहीही कारण नसताना अनियंत्रित आणि कशाही पद्धतीनं ज्या वेळेला सेलची डिव्हिजन होते, लाईक हियर, purposeless, and which resulted into formation of mass of cells, tumor. आणि अशी ज्या वेळेला कशाही पद्धतीनं अनियंत्रित कुठलाही हेतू नसताना जर पेशीचं विभाजन होतं, पेशीची वाढ होते, तर त्याचं फॉर्मेशन मास ऑफ सेल्स मध्ये होतं, की ज्याला ट्यूमर असं म्हणतात. आपण आपल्या मराठी शब्दामध्ये त्याला काय म्हणतो, गाठ झाली असं म्हणतो. सच अ फॉर्मेशन ऑफ ट्यूमर ड्यू टू अनकंट्रोल्ड abnormal and purposeless cell division is called a cancer. This is called a cancer. Definition once again: abnormal, uncontrolled and purposeless division of cells or growth of cells resulting in the mass of cells called a tumor. Just I told you it is the main killer disease of nowadays. सध्या सर्वात जास्त मृत्यू या डिसीज मुळे होत आहेत, कॅन्सर मुळे. देर आर अबाउट 100 टाइप्स ऑफ कॅन्सर. जवळपास 100 प्रकारचे कॅन्सर हे आपल्यामध्ये ह्युमन बिंग मध्ये दिसतात, की ज्याच्यामुळं मृत्यू येतो, ज्याच्यामुळं ह्युमन बिंगचं किलिंग होतं. इन दॅट, in next part we are going to study which are those types of cancer. ते कोणकोणत्या प्रकारचे कॅन्सर आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. निओप्लाझम. व्हॉट इज अ निओप्लाझम? कॅन्सर हार्म्स द बॉडी. कॅन्सरमुळे काय होतं, जर अशी अनकंट्रोल्ड ॲबनॉर्मल पर्पजलेस सेल डिव्हिजन एखाद्या व्यक्तीमध्ये होत असेल, म्हणजे कॅन्सर जर झाला असेल, तर तो हार्म्स द बॉडी व्हेन कॅन्सर सेल्स डिवाइड अनकंट्रोलली. जर असं अनियंत्रित पेशीचं विभाजन एखाद्या व्यक्तीमध्ये होत असेल, तर त्याला त्याच्या शरीराला हार्म होतो, त्याच्या शरीराला इजा होते. विच फॉर्म लम्प्स or masses of tissue called a neoplasm. या कॅन्सर सेल अशा अनकंट्रोल ॲबनॉर्मल पर्पजलेस डिवाइड होत जातात आणि एक गाठ तयार होते, लंप तयार होतो, म्हणजे ज्याला आपण पाण्याची गाठ असं म्हणतो. लंप आपण सर्क्युलेशन मध्ये बघितलेलं आहे, कलरलेस ब्लड आपण ज्याला म्हणतो. अशी अनकंट्रोल्ड ग्रोथ होत जाऊन त्याच्यामध्ये हा लंप सगळा गोळा झालेला असतो आणि याच्यामुळं त्या व्यक्तीच्या बॉडीला हार्म होते. Such a lump formation or such a tumor formation we do not see in one type of cancer, that is a leukemia. Leukemia means blood cancer. हे असं मात्र ब्लड कॅन्सर मध्ये होत नाही, लक्षात ठेवायचं. ट्यूमर फॉर्मेशन और लंप फॉर्मेशन और निओप्लाझम is not seen in leukemia, blood cancer. Except leukemia, except the blood cancer, neoplasm or formation of tumor takes place in all type of cancer. आपण टाइप ऑफ कॅन्सर मध्ये हा ल्युकेमिया बघणार आहे. अनदर टाइप्स आर देअर. ल्युकेमिया ब्लड कॅन्सर सोडून सगळ्या कॅन्सर मध्ये फॉर्मेशन ऑफ ट्यूमर किंवा निओप्लाझम आपल्याला दिसतं. दिस ट्यूमर मे डेव्हलप एनीवेअर इन द बॉडी. स्टुडंट्स,
These uncontrolled, abnormal, purposeless cell division takes place in anywhere in the body, any organ in the body. कुठल्याही ऑर्गन मध्ये, शरीराच्या कुठल्याही भागामध्ये अशा कॅन्सरस सेल्स तयार होऊ शकतात. This tumor can grow and interfere the normal functioning of that person or body or organs. ज्या व्यक्तीमध्ये अशा कॅन्सर सेल्स तयार झालेल्या आहेत, ट्यूमर तयार झालेलं आहे, हे ट्यूमर त्यांचं जे नॉर्मल बॉडी फंक्शन आहे त्याच्यावरती परिणाम करत असतं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये असं ट्यूमर फॉर्मेशन झालेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम, फॅरेक्समध्ये जर असं काही झालं असेल तर त्या ऑर्गनच्या फंक्शनवरती, जे नॉर्मल फंक्शन असतं त्याच्यावरती हा ट्यूमर इंटरफिअर करत असतो किंवा त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. देयर इज ऑल्सो रिलीज ऑफ सम सिक्रिशन ऑर हार्मोन्स बाय दीज मास ऑफ सेल्स ऑर ट्यूमर. हे जे ट्यूमर तयार झालेले आहे हे काही हार्मोनचं सिक्रिशन त्या ठिकाणी करतात, काही हार्मोनचं सिक्रिशन करतात की ज्याच्यामुळं शरीराच्या फंक्शनवरती, जे नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याच्यावरती त्या व्यक्तीमध्ये परिणाम होतो. जे ट्यूमर्स नॉट ओनली इंटरफिअर द नॉर्मल फंक्शनिंग, बॉडी फंक्शनिंग, बट ऑल्सो इट अल्टर बॉडी फंक्शन बाय सिक्रेटिंग सम हार्मोन्स. नुसतं नॉर्मल फंक्शनिंग इंटरफिअर करून होत नाही, तर हे ट्यूमर काही सिक्रिशन करतात ज्याच्यामुळं एक किंवा अनेक नॉर्मल बॉडी फंक्शन्स वरती त्याचा परिणाम होतो, ते चेंज होतात अशा व्यक्तीमध्ये. दिस ट्यूमर इज ऑफ टू टाइप्स. दिस ट्यूमर, फॉर्मेशन ऑफ ट्यूमर, मास ऑफ सेल्स इज ऑफ टू टाइप्स. That is the point. Types of tumor. Types of tumor. There are two types. One, cancerous tumor, or it is also called a malignant tumor. Cancerous tumor or malignant tumor. And another one, benign tumor or non-malignant tumor. What are the types of tumor? असं जे ट्यूमरचं फॉर्मेशन होतं ॲबनॉर्मल, अनकंट्रोल्ड आणि पर्पजलेस सेल डिव्हिजन होऊन, हे दोन प्रकार आहेत. एक पहिला कॅन्सरस ट्यूमर किंवा ज्याला मॅलिग्नंट ट्यूमर असं दुसरं नाव आहे, आणि दुसरा बेनिजिन ट्यूमर किंवा नॉन मॅलिग्नंट ट्यूमर. व्हॉट इज दीज टू टाइप्स ऑफ ट्यूमर? व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन देम? That we will study in next video.